बच्चू कडू यांचं आंदोलन एकीकडे सुरू असतानाच एक माहिती अशी सुद्धा समोर आलेली आहे की राज्यातील शेतकऱ्यांवरचं जे काही थकीत कर्ज आहे तेही दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। जिल्हा बँका आहेत, व्यापारी बँका आहेत, यांच्यावरती एकूण पीक कर्ज थकीत जे आहे यांच्याकडे त्याचा आकडा हा 15,500 कोटींवरती गेलेला आहे। एकूण जर का आपण राज्यातल्या बँकांकडे जे काही थकीत कर्ज आहे त्याचा आकडा बघितला तो साधारण 35,300 कोटी रुपयांचा आहे। हे सगळं सुरू असताना पावसाळी अधिवेशनात राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेवटच्या दिवशी एक शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठीचं एक निवेदन हे विधानसभेत दिलं आणि त्यामध्ये असं सांगितलं की शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी एक समिती ही स्थापन करण्यात येईल आणि त्या समितीचं अध्यक्ष स्थान हे सेवानिवृत्त सनदी अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण सिंह परदेशी यांच्याकडे देण्यात येईल आणि त्यामुळे या समितीकडनं काही शिफारशी ह्या सुचवल्या जातील आणि त्यानुसार राज्य सरकार शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करेल। अशा प्रकारची ही समिती असेल। अर्थात याच्यामध्ये कर्जमुक्ती आणि कर्जमाफीबद्दल राज्य सरकारनं मौन बाळगलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी या दोन शब्दाला वगळून शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढायचं म्हणजे नेमकं काय करायचं हा प्रश्न अनुत्तरितच राहतोय।